सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, रूपम कॉस्मेटिकमध्ये सावली सनस्क्रीनमध्ये मोनिकाने भेसळ करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सारंगने तिला रंगेहात पकडून तिलोत्तमाच्या समोर उभं करत पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर मोनिका आणि राजकुमार या दोघांना मिळून मेंदळे कुटुंबामध्ये आपली सत्ता निर्माण करायची असते, आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं. मोनिकाला घरावरती अधिकार गाजवायचा असतो आणि ते सगळं तिला गोड गोड बोलून तिलोत्तमाकडून तिला हासिल करायचं असतं. घराचे सगळे अधिकार आणि तिजोरीच्या चाव्या जरी तिलोत्तमाकडे असतील तरीसुद्धा ते सगळे हक्क आणि अधिकार मोनिकाला आपल्याच हातामध्ये ठेवायचे असतात. तिलोत्तमाला सुद्धा तिला आपल्या तालावरती नाचवायचं असतं. पण प्रेक्षकांनो, हे सगळं तिला गोड बोलून करायचं असतं. हळूहळू तिने घरातून इथे आता तारा, सोहम त्याचबरोबर नील या तिघांनासुद्धा घरातून हकलून दिलेलं असतं आणि बबलूलासुद्धा घरातून कमी केलेलं असतं. या घरामध्ये किती गर्दी करून ठेवले असं म्हणत राजकुमार आणि मोनिका या दोघांनी मिळून संपूर्ण घरातून माणसं रिकामी केलेली असतात. अमृताला घरामध्ये ठेवण्याचं कारण म्हणजे घरामध्ये कुणीतरी बिना पगाराची मोलकरीण हवी असते आणि अमृताचं त्या घरामधलं स्थान फक्त तेवढंच आहे, घरातली सर्व कामं करायची आणि सगळ्यांना काय हवं नको ते बघायचं. तिचं अस्तित्व फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता घरामध्ये एकच व्यक्ती अशी असते जिला राजकुमार आणि मोनिका दोघेही खूप जास्त घाबरत असतात आणि ती व्यक्ती म्हणजे सारंग. सारंगला सगळेजण घाबरत असतात कारण ते संपूर्ण रूपम कॉस्मेटिक हे सारंगने नावारूपाला आणलेलं असतं. त्याची मेहनत असते त्या सगळ्याच्या मागे. राजकुमारला जरी आता घरातली सत्ता आहे, कारण का तर त्याने घराला एक वारस दिला आहे आणि तीसुद्धा एक मुलगीच आहे. पण तरीसुद्धा इथे तिलोत्तमाला आनंद याच गोष्टीचा आहे की राजकुमारने मेंदळे कुटुंबाला वारस दिला. कारण इथे तिलोत्तमाला माहितीच नाही आहे की खरा वारसदार तर सावलीने जन्माला दिलेला आहे आणि तो म्हणजे अबीर आणि दुसरी म्हणजे ओवी. याबद्दल आता तरी सध्या तिलोत्तमाला काहीच माहिती नाही आणि राजकुमारला ते सत्य कुणालाही कळू द्यायचं नसतं. म्हणून तर सावली प्रेग्नेंट असल्याचं सत्य त्याने सगळ्यांपासून लपून ठेवलेलं असतं. सावली जेव्हा राजकुमारला सांगते की ती आई होणार आहे, तेव्हा तिचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट त्याने तिच्याकडून काढून घेत ते फाडून टाकलेले असतात. घराण्याला पहिला वारस तूच देणार म्हणून त्याला आनंद झालेला असतो, पण ते सगळं दाखवण्यापुरतं. त्याला इथे तिलोत्तमाला खुश करायचं असतं. तिलोत्तमाला दाखवून द्यायचं असतं की बघ, शेवटीला घराला पहिला वारस मीच दिला. आणि मग हळूहळू तिलोत्तमाजवळ गोड गोड बोलून त्याला संपूर्ण घर आणि बिझनेस स्वतःच्या ताब्यात घ्यायचा असतो. पण अमृताचा अपघात होतो आणि त्यामुळे अमृताचं बाळ निघून जातं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमार अमृताकडे दुर्लक्ष करतो. अमृताजवळ गोड गोड बोलण्याचं कारणच ते असतं की अमृता प्रेग्नेंट असते, म्हणजे ती घराण्याला वारस देणार, पहिला वारस ती देणार आणि त्यामुळे घरामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण होणार. कारण तिलोत्तमाला फक्त आपल्या घराण्याला एक वारस हवा असतो आणि अमृता ते बऱ्याच वर्षानंतर देणार असते. म्हणून थोड्या कालावधीपर्यंत राजकुमार सुधारण्याचं नाटक करतो. बाळ निघून गेल्यानंतर तो त्याचे खरे रूप दाखवायला तयारच असतो. इथे आता अमृताचं बाळ गेल्यानंतर सावलीला घरातून बाहेर काढण्यामध्ये राजकुमार एकदम सक्सेसफुल झालेला असतो आणि त्यानंतर तो मोनिकाबरोबर लग्न करून तिला घरामध्ये घेऊन येतो आणि मग त्यांना एक मुलगी होते. आणि मुलगी झाल्यामुळे तिलोत्तमाने इथे आता मोनिकाला घरातल्या सुनेचा मान आणि ते अधिकार दिलेले असतात. का तर तिने घराला एक वारस दिलेला असतो म्हणून. मेंदळे कुटुंबाचं नाव पुढे कुणीतरी घेऊन जाईल असं तिला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारला सगळ्यांना घरातून बाहेर काढून त्या घरामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं.
पण अजूनपर्यंत सारंगला तो घरातून बाहेर काढण्यामध्ये काही आता सफल झालेला नसतो. आणि इथे जर सारंगचा स्वभाव आता पाहिला तर सारंग खूपच जास्त स्ट्रिक्ट झालेला असतो. सावली त्याच्या आयुष्यामधून गेलेली असते. सावली गेल्यानंतर घरातलं चक्रच बदलतं, कारण राजकुमार अमृताला आता अजिबात मान सन्मान देत नाही आणि उलट इथे आता मोनिकाबरोबर लग्न करून त्याने घराची वाटच लावलेली असते. कारण सोहम तारा घर सोडून गेलेले असतात आणि नीललासुद्धा हकलून दिलेलं असतं, कारण ते फक्त सावलीची बाजू घेत असतात. आणि ही गोष्ट तिलोत्तमाच्या लक्षात येत नसते, कारण तिलोत्तमाला इथे आता सगळेजण भडकवत असतात. तिलोत्तमाचे कान भरत असतात की हे सगळं सावलीमुळे घडलं, सावलीमुळे आपलं घर तुटलं. तेव्हा ती सावलीचा राग करत असते, कारण अमृताचं बाळ तिच्यामुळे गेलेलं आहे असा तिला विश्वास राजकुमारने आता पटवून दिलेला असतो. त्यामुळे सावलीचं नावसुद्धा घरामध्ये घ्यायचं नाही असं सांगण्यात आलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, सारंग मात्र इथे आता पूर्णपणे बदललेला असतो. सगळ्यांचा राग करत असल्यामुळे तो इथे मोनिका असू दे, राजकुमार असू दे किंवा तिलोत्तमा, सगळ्यांचा राग करत असतो. फक्त अमृताजवळ चांगलं बोलत असतो आणि आपल्या मुलीचे भरभरून लाड करत असतो. आणि तेव्हा त्याच्या लक्षात एक गोष्ट येते. इथे आता मोनिकाला सारंगला घरातून हकलून द्यायचं असतं आणि सावली सनस्क्रीन जे त्यांनी कॉस्मेटिक तयार केलं आहे त्याच्यावरून सावलीचं नाव काढून तिला स्वतःचं नाव द्यायचं असतं. रूपम कॉस्मेटिकमध्ये सावली सनस्क्रीन हा जो काही ब्रँड आता सुरू करण्यात आलेला असतो तो आपण कुठेतरी बंद केला पाहिजे. पण सावली सनस्क्रीनचा खप इतका जास्त प्रमाणात असतो की तो बंदसुद्धा केला जाऊ शकत नाही. आणि नाव जर बदलायचं असेल तर सारंग किंवा सावली हे दोघे जणच ते नाव बदलू शकतात असा नियम करण्यात आलेला असतो. त्यामुळे मोनिकाला ते नाव बदलणं राजकुमारला शक्य नसतं. पण इथे राजकुमार आता तिलोत्तमाचे कान भरत असतो की सावलीमुळे आपल्या घराचं इतकं नुकसान झालं आणि सावली सनस्क्रीन ही इतक्या जोमात हे ब्रँड सुरू आहे, तर आपण ते नाव चेंज करूया. एकतर आपण तिथे तिलोत्तमाचं नाव देऊया किंवा इथे आपल्या प्रिन्सेसचं नाव देऊया. काय वाटतं आई तुला? आपल्या प्रिन्सेसचं नाव दिलं तर? तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, मी विचार करते, आपण प्रिन्सेसच्या नावाने तो ब्रँड आता सुरू करूया असं राजकुमार म्हणत असतो. तेव्हा तिलोत्तमा त्या गोष्टीचा विचार करत असते. पण इथे आता नाव तर आपण बदलू शकत नाही, सारंगजवळ बोलावं लागेल असं तिलोत्तमा म्हणत असते. तेव्हा इथे राजकुमारने जे काही तिलोत्तमाला सांगितलेलं असतं ते सारंग ऐकतो आणि सारंगला ते अजिबात मान्य नसतं. तिलोत्तमा म्हणते की सावली कॉस्मेटिक हे जे काही आपण ब्रँड सुरू केलेलं आहे, सावली सनस्क्रीन, तर आपण ते नाव आता बदलूया. सावली इथे नाही आहे, मला तिच्या नावाने कुठलं ब्रँडिंगसुद्धा सुरू ठेवायचं नाही. तेव्हा सारंग म्हणतो, काहीही झालं तरीसुद्धा सावली हे सनस्क्रीन आता बंद होणार नाही. ते आम्ही तिच्या नावाने सुरू केलं आहे आणि ते सफलसुद्धा आहे, त्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही. आणि जर नावात बदल केला तर मी ते प्रोडक्शन बंद करून टाकेन असं सारंगने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे मोनिका आणि राजकुमार दोघांनासुद्धा खूप जास्त राग येतो. त्यामुळे मोनिका काय करते, ती म्हणते की हे नाव आता बदललं जाईल आणि हे ब्रँडिंगसुद्धा बंद होईल आणि माझ्या प्रिन्सेसच्या नावानेच मी आता नवीन प्रोडक्शन सुरू करेन. तेव्हा ती सनस्क्रीनमध्ये मिलावट करत असते. आणि आता इथे सनस्क्रीन पूर्णपणे प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर आधी टेस्टिंगला जो माल जातो तो टेस्टिंगसाठी आलेला माल हा आता चुकीचा आहे हे राजकुमारच्या लक्षात आलेलं असतं. राजकुमार आता तिलोत्तमाला सांगत असतो की हा माल जो टेस्टिंगला आलेला आहे त्याच्यावरूनच मी सांगू शकतो की आपल्या क्रीममध्ये कुणीतरी मिलावट केलेली आहे. तेव्हा इथे तिलोत्तमा म्हणते, असं काम कोण करेल? सगळे तर आपल्या विश्वासातले आहेत ना. तेव्हा सारंग म्हणतो, दोन व्यक्ती माझ्या विश्वासातले नाही, मोनिका आणि राजकुमार यांच्यावरती माझा विश्वास नाही, त्यांनीच हे काम केलेलं आहे. तेव्हा त्यांना सावली सनस्क्रीन हे आता क्रीम बंद करायचं आहे ना, हे ब्रँडिंग त्यांना बंद करायचं आहे, म्हणून त्यांनी हे कारस्थान केलं आहे. टेस्टिंगला आलेली क्रीम मी बघूनच सांगू शकतो त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं. ते फुटेज सारंग इथे तिलोत्तमाला दाखवतो, ज्याच्यामध्ये इथे आता मोनिका आणि राजकुमार हे दोघे जण प्रोडक्शनमध्ये मिलावट करत असतात
आणि ही गोष्ट आता CCTV कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्डेड असते आणि तो पुरावा राजकुमारने तिलोत्तमाला दिलेला असतो. त्यामुळे तिलोत्तमाला राग येतो. जरीसुद्धा सावलीवरती मोनिकाचा राग असेल किंवा तिलोत्तमाचा राग असेल तरीसुद्धा आपण लोकांच्या भावनांशी खेळू शकत नाही. जर या क्रीमचा लोकांना काही त्रास झाला, काही साईड इफेक्ट झाले तर त्याचा परिणाम रूपम कॉस्मेटिकवरती होईल आणि ते आता तिलोत्तमाला होऊ द्यायचं नसतं. त्यामुळे राजकुमारने इथे आता जे कारस्थान मोनिकाच्या नादाला लागून केलेलं असतं ना, ते सारंगने सगळ्यांच्या समोर आणून दिलेलं असतं. तेव्हा इथे राजकुमारवरती सारंग आता हात उगारतो. त्याने केलेलं कारस्थान काही छोटं नाही आहे, त्यामुळे त्याला भयंकर राग येतो. तो त्याच्या थोबाडीत देत इथे आता मोनिकाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असं त्याने ठरवलेलं असतं. तिलोत्तमाला सांगून पोलिसांना बोलवत इथे आता राजकुमारने क्रीममध्ये मिलावट करणाऱ्या मोनिकाला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे असं म्हणणाऱ्या इथे तिलोत्तमा आणि मोनिकाला CCTV फुटेज दाखवत राजकुमारला आणि मोनिकाला जेलमध्ये पाठवण्याचं काम सारंगने केलेलं असतं. तर अशा रीतीने सावली सनस्क्रीम हे ब्रँडिंग आता बंद करण्याच्या नादामध्ये जे काही चुकीचं पाऊल मोनिका आणि राजकुमार यांनी उचललेलं असतं त्याची शिक्षा सारंगने आता त्यांना जेलमध्ये पाठवून दिलेली असते. आणि घरावरती सत्ता करू पाहणाऱ्या मोनिकाला आता जन्माची अद्दल सारंगने घडवलेली असते.